हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड पॉलिटिकल सायन्स मधील फर्स्ट चॅप्टर दॅट इज द स्टेट. खरं तर याच्या आधी आपण स्टेट, कंट्री, नेशन या सगळ्यामध्ये खूप कन्फ्यूज झालेलो होतो. पण इथून पुढे मात्र तुम्हाला एक नवीन अँगल मिळणार आहे विचार करण्यासाठी आणि या सगळ्या पॉइंट्सला आपण कनेक्ट पण करत जाणार आहोत. सो याच्या आधी आपण ऑलरेडी सिविक्स मध्ये एक बिंग अ सिटीजन आपले काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आपले राईट्स काय आहेत, कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला काय राईट्स दिलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आफ्टर दॅट आपण पॉलिटिकल सायन्स मध्ये पाहिलं तर राज्यसभा काय आहे, लोकसभा काय आहे, लेजिस्लेशन काय आहे, एक्झिक्युटिव्ह काय आहे किंवा इतर जे ज्युडिशरी वगैरे सगळे ऑर्गन्स आपण पाहिले होते. आणि त्याच्यानंतर सिव्हिक्सचा जो काही फोकस होता तो होता ऑल अबाउट इंडियन सिटीजन. पॉलिटिकल सायन्सचा जो फोकस होता दॅट वॉज अबाउट स्टेट असेल, गव्हर्नमेंट आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर काय म्हणूयात, आपण ग्रामपंचायत लेवलवरचं जर गव्हर्नमेंट पाहत असू तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचे काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, प्रत्येकाचे काय काय राईट्स आहेत किंवा त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय रोल्स आहेत, हे सगळं आपण बघितलेलं आहे. सो या चॅप्टर मध्ये आपण किंवा या ह्याच्या पॉलिटिकल सायन्स मध्ये आपण 11च्या पॉलिटिकल सायन्स मध्ये नेशन म्हणजे काय, नॅशनलिझम म्हणजे काय, स्टेट आणि गव्हर्नमेंट काय आहे, हे सगळं बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ अन ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी अशी आहे की याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा काही सेंटेन्सेस पाहायला मिळतात आणि याच्यामधून आपण कशा पद्धतीने पॉलिटीमध्ये एंटर करणार आहोत. लेट अस स्टार्ट. वन ऑफ माय फ्रेंड इज अ पंजाबी, सो अँड द अदर अ मणिपुरी. तुम्हाला इथून काय काय कळतंय, काय आयडिया मिळते? तर आपण ज्या रिजन मध्ये राहतो त्यानुसार आपण ओळखलं जातो, ती आपली आयडेंटिटी बनते. फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण काय बोलणार, आय एम महाराष्ट्रीयन. सो बेसिकली महाराष्ट्रीयन ही काय झाली, म्हणजे रिजनल आयडेंटिटी झाली. सो इंडियामध्ये एक काय म्हणूया आपण वास्ट अमाऊंट मध्ये डायव्हर्सिटी आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी आहे स्पेसिफिकली. कारण आपल्याकडे प्रत्येक रिजनची मदर टंग वेगळी आहे, प्रत्येक रिजनचं कल्चर वेगळं आहे, प्रत्येक ठिकाणी डायव्हर्सिटी पाहायला मिळते, नॉर्थ मध्ये, साऊथ मध्ये, ईस्ट मध्ये, वेस्ट मध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये. सो बेसिकली सगळ्या ठिकाणी आपल्याला खूप डायव्हर्सिटी पाहायला मिळते, कल्चरल असेल, रिजनल असेल आणि इतर सगळ्याच बाबतीमध्ये. सो या ठिकाणी पंजाबी असणं किंवा मणिपुरी असणं हे आपली रिजनल आयडेंटिटी शो करते की आपण त्या रिजनचे आहोत, वी बिलॉंग टू दॅट रिजन, वी हॅव अ डिफरंट मदर टंग आणि तरी पण आपण इतर कल्चरचा पण रिस्पेक्ट करतो. सो दिस इज व्हॉट युनिक अबाउट इंडिया. नेक्स्ट इज टू ऑफ माय क्लासमेट्स आर इरानियन्स. सो बेसिकली इरानियन्स, व्हॉट इराण रिप्रेझेंट्स, इराण एक कंट्री आहे, ठीक आहे. सिमिलरली इंडिया एक कंट्री आहे. सो आपण जेव्हा म्हणतोय की इराणियन्स आहेत, इंडियन्स आहेत, हे आपल्याला आपण त्या कंट्रीचे आहोत हे दाखवते. जसे की पंजाबी रिप्रेझेंट्स व्हॉट्स, की आपण पंजाबचे आहोत, आपली रिजनल आयडेंटिटी ती आहे. सिमिलरली इराणियन आहोत, इंडियन आहोत किंवा इतर कुठल्याही कंट्री बद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा आपण त्या कंट्रीचे सिटीजन आहोत, ही आपली आयडेंटिटी आहे, ठीक आहे. वी सिंग इंडियाज नॅशनल अँथम एव्हरी डे. आय एम प्राऊड ऑफ आर नॅशनल अँथम. आणि ती जी आपली आयडेंटिटी आहे किंवा या सगळ्याला लाईक आपण म्हणूया की डायव्हर्सिटी आहे इंडियामध्ये, पण या सगळ्यांना युनाइट करणारं काय आहे, तर देशप्रेम आहे किंवा नॅशनलिझम आहे किंवा आपलं नॅशनल अँथम आहे, की जे आपल्याला नेहमीच ऍज अ इंडियन्स राहायला शिकवतं, ना की ऍज अ पंजाबी, ऍज अ महाराष्ट्रीयन, ऍज अ गुजराती नाही, ऍज अ इंडियन्स राहायला शिकवतं, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आय हॅव टू कलेक्ट मेनी माय बर्थ सर्टिफिकेट फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफिस टुडे. सो इथून आपल्याला काय पाहायला मिळते की जे गव्हर्नमेंट ऑफिसेस वगैरे काय आहेत त्यांचे रोल्स काय आहेत. सो इच सेंटेन्स deals with something. The first sentence tells us about the identity of the person, like ते पंजाबी आहेत, तमिळ आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, तेलुगू आहेत, वॉट एव्हर. सो ही काय आहे, रिजनल आयडेंटिटी आहे, बिकॉज हे सगळे रिजनची नावं आहेत इंडियामधले आणि त्या नावानुसार आपण ओळखलं जातोय. द सेकंड सेंटेन्स टॉक्स अबाउट द कंट्री दॅट यू बिलॉंग टू. मग श्रीलंकाचे असाल तर श्रीलंकन, अमेरिकन, इराणियन, वॉट एव्हर. सो हे काय रिप्रेझेंट करतं, नॅशनॅलिटी. सो जेव्हा आपण बोलतो की वी आर इंडियन्स, याचा अर्थ आपण इंडियाला बिलॉंग करतो, आपण इंडियाचे सिटीजन आहोत, वी हॅव द नॅशनॅलिटी ऑफ इंडिया, ठीक आहे. सो द सेंटेन्स अबाउट द नॅशनल अँथेम रिलेट्स टू द कॉन्सेप्ट ऑफ स्टेट. आणि आपण जेव्हा म्हणतो की नॅशनल अँथेम, याचा अर्थ आपण आपल्या जे काही स्टेट आहे त्या स्टेटला आपण बिलॉंग करतोय, आपल्या इंडियाला आपण बिलॉंग करतोय. सो वेन वी से आय एम प्राऊड ऑफ आवर नॅशनल अँथम, इट इज अ फिलिंग ऑफ नॅशनलिझम. आणि यालाच आपण मराठीमध्ये देशभक्ती म्हणू शकतो, की आपण आपल्या नॅशनल अँथम बद्दल प्राऊड आहोत, म्हणजेच आपण आपल्या इंडियाबद्दल प्राऊड आहोत, आपण आपल्या इंडियामधल्या कल्चर बद्दल प्राऊड आहोत. सो दॅट्स व्हॉट कॉल्ड एज नॅशनलिझम. ही एक फिलिंग आहे. सो फायनली द बर्थ सर्टिफिकेट डील्स विथ द रोल ऑफ द गव्हर्नमेंट. सो अगेन आपल्याकडे काय आहे, डेमोक्रेसी आहे. सो वी म्हणजे प्रत्येक
गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटसाठी असेल, बर्थ सर्टिफिकेट आहे, डेथ सर्टिफिकेट आहे, या सगळ्या गोष्टीसाठी आपण गव्हर्नमेंटकडे जातो. सो इथे आपल्याला काय पाहायला मिळते की गव्हर्नमेंट या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये किती इन्व्हॉल्व्ड आहे आणि येस किती इन्व्हॉल्व्ड आहे आपण बघू शकतो. सो ऑल these आर द कॉन्सेप्ट्स that we will study in this chapter. So we use the term country to describe states like India, Pakistan, China, etc. आतापर्यंत आपण इंडियाला इंडियन इज माय कंट्री असंच बोलत आलेलो आहोत. देन व्हॉट इज स्टेट? मग स्टेट म्हणजे नेमकं काय? सो समटाइम्स वी यूज द टर्म नेशन ऑर स्टेट. आपण असं पण म्हणतो की आता आपण बघितलं की नेशनचं नाव इज ऑल्सो इंडिया, कंट्रीचं नाव इज ऑल्सो इंडिया, इंडिया कॅन बी रेफर्ड ॲज अ स्टेट. पण नक्की ह्या तिघांमध्ये काय फरक आहे? वरवर बघता आपल्याला असं वाटतं की तिघं पण सेमच आहेत. सो while all the terms appear to convey the same meaning, technically there is a difference in each of these terms. The term nation has a sense of oneness that is psychological and born out of commonness of culture, ethnicity, race, religion, language, history, etc. सो बेसिकली नेशन म्हणजे काय? नेशन म्हणजे आपण त्या नेशन मध्ये जन्म घेतलेला आहे. आपण आपलं बर्थ त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कल्चर बघतो, आपण एथनिसिटी बघतो, आपण रेस, रिलिजन सगळ्या गोष्टी बघतो. आता एखाद्या नेशनला आपण स्टेट कधी बोलू शकतो? वेन इट हॅज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज सोव्हरेनिटी. सोव्हरेनिटी म्हणजे काय? की दे आर हॅव्हिंग देअर इंडिपेंडेंट गव्हर्नमेंट, दे कॅन टेक डिसिजन्स फॉर देमसेल्व्स. तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत की एक ती सोव्हरेन कंट्री आहे, ठीक आहे, किंवा ते एक सोव्हरेन स्टेट आहे. सो स्पेसिफिक टेरिटरी अँड पॉप्युलेशन. But in routine discussion, we usually use the term nation instead of the term state to describe an independent country with a sovereign government. सो तुम्हाला असं वाटतंय का आपलं इंडिया सोव्हरेन कंट्री आहे? ऑफकोर्स आहे. आपण आपले डिसिजन स्वतः घेऊ शकतो. आपण म्हणजे ऍज अ कंट्री, ठीक आहे. सो आपल्या कंट्रीचे डिसिजन्स घेण्यासाठी आपण कोणावरही डिपेंड नाही आहोत. वी डोंट नीड टू आस्क टू अमेरिका की आम्हाला काय करायचं आहे, काहीतरी करायचं आहे इंडियामध्ये, आम्हाला नवीन काहीतरी योजना काढायची आहे, नवीन काहीतरी प्रोग्राम सुरू करायचा आहे. सो आपल्याला कोणाची परमिशन नाही घ्यावी लागत. सो जे काही डिसिजन्स घ्यायचे आहेत फॉर द सेक ऑफ इंडिया, फॉर द वेलफेअर ऑफ द इंडियन सिटीजन्स, ते इंडिया स्वतः घेतं. इंडियाला कोणालाही विचारायची गरज नाहीये किंवा इंडियन पीपल कोणाचे स्लेव्स नाहीयेत आता. त्याच्यामुळे इंडिया एक इंडिपेंडंट कंट्री असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एक सोव्हरेन गव्हर्नमेंट आपल्याकडे आहे आणि आता आपण इंडियाला स्टेट बोलू शकतो, ठीक आहे. सो जेव्हा आपण असं म्हणू शकतो की ब्रिटिशर्स जेव्हा आपल्यावरती रूल करायचे तेव्हा पण आपलं इंडिया नेशन होतच. आता पण आपलं इंडिया नेशन आहे, बट आता आपलं नेशन एक स्टेट पण आहे कारण आपल्याकडे सोव्हरेन गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे नेशन. आता आपण स्टेट म्हणजे काय पाहिलं, नेशन म्हणजे काय बघूया. व्हॉट इज अ नेशन? अ नेशन इज अ पीपल who identify socially, culturally, politically and want to establish a separate identity for themselves. सो आपण जेव्हा असं म्हणतोय की आपण इंडियन आहोत म्हणजे आपण इंडिया या नेशनला बिलॉंग करतोय. सो ती आपली आयडेंटिटी आहे. सो देअर इज अ सेन्स ऑफ वननेस दॅट इज सायकोलॉजिकल अँड बॉर्न आउट ऑफ कॉमननेस ऑफ कल्चर, एथिनिसिटी, रिजन, लँग्वेज, हिस्ट्री एक्सेट्रा. सो इंडिया या नेशनचं स्वतःच एक कल्चर आहे, स्वतःची अशी एथिनिसिटी आहे. व्हॉट डू यू मीन बाय एथिनिसिटी? म्हणजे क्लोदिंग कल्चर कसं आहे, रिलिजन कसं आहे, लँग्वेज कशी आहे इंडियामधली, हिस्ट्री काय आहे इंडियाची. सो दे मे ऑर मे नॉट बी लोकेटेड इन अ स्पेसिफिक जिओग्राफिक टेरिटरी. आता हे असं आहे का इंडियामध्ये की एक म्हणजे पूर्ण इंडियाची एकच लँग्वेज आहे, पूर्ण इंडियाची एकच एथनिसिटी आहे, एकच हिस्ट्री आहे? नाही. तर डिपेंडिंग अपॉन द रिजन या ठिकाणी आपल्याला व्हरायटी डायव्हर्सिटी पाहायला मिळते. So the word nation originates from the Latin word nascae, means to be born. So therefore, it is believed that the people belonging to a nation have ethnic and cultural linkages. So अर्नेस्ट बाळकरने काय म्हटलेलं आहे, नेशन आपण कसं डिफाईन करू शकतो? अ नेशन इज अ बॉडी ऑफ मेन इनहॅबिटिंग. मेन म्हणजे इथे आपण मेन नाही घेत आहोत. मेन इज सॉरी, या ठिकाणी मेनचं मिनिंग आहे ह्युमन, ठीक आहे. मग ते वुमन असेल, मेन असेल, कोणी पण असेल, एक ह्युमन बद्दल आपण बोलतोय. So a nation is a body of men inhabiting a definite territory who normally are drawn from different races but possesses common stock of thoughts and feelings acquired and transmitted during the course of common history. So basically अशा एका टेरिटरीला बिलॉंग करतायत किंवा अशा एका टेरिटरीमध्ये राहतायत ज्या ठिकाणी रेसेस म्हणजे काय, कलर, काही ब्लॅक असतील, काही व्हाईट असतील, ठीक आहे. आता आपण फक्त ब्लॅक आणि व्हाईट बद्दल बोलतोय. नो डाऊट ब्राऊन आहे किंवा इतर शेड्स पण आहेत, बट जनरली आपण ब्लॅक आणि व्हाईटच म्हणतो. सो डिफरंट ड्रेसेस आहेत, बट यांचे थॉट्स कॉमन आहेत कारण यांची हिस्ट्री कॉमन आहे. अर्थात आपल्या सगळ्या इंडियन्समध्ये काय कॉमन आहे? नॅशनलिझम कॉमन आहे. आपण सगळे इंडियन्स आहोत हे कॉमन आहे का तर आपली हिस्ट्री सेम आहे, आपले फिलिंग्स सेम आहेत, आपले थॉट्स सेम आहेत.
सो कॉमन रिलिजियस बिलीफ, नो डाऊट की कोणी हिंदुइझम फॉलो करत असेल, कोणी जैनिझम फॉलो करत आहे, कोणी इस्लाम फॉलो करत आहे. बट तरी पण सगळ्यांचं जे अल्टिमेट हे आहे की एकच देव असणं किंवा सगळ्यांसाठी वसुधैव कुटुंबकम मानणं असेल किंवा कर्म करत राहा वगैरे. सो हे बेसिकली सगळ्यांसाठी सेमच आहे. म्हणजे अल्टिमेटली सगळे रिलिजन आपल्याला हेच शिकवतात. शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, रिलिजन वेगळी आहे किंवा टाइप्स वेगळे आहेत. बट तरी पण जे एंड गोल आहे किंवा जे एंड थॉट आहे तो सेमच आहे. सो या सगळ्यामुळे आपण एका नेशनमध्ये राहतोय. सो व्हॉट आर द फीचर्स ऑफ नेशन? पहिलं आहे ते म्हणजे पॉप्युलेशन. अ नेशन मस्ट हॅव अ पॉप्युलेशन. अर्थात आता एखादी अशी जमीन आहे तर त्याला आपण नेशन नाही बोलू शकत. त्या ठिकाणी लोक राहत असले पाहिजे, ते स्वतःच असं एक आयडेंटिटी असलं पाहिजे, कल्चरल असेल, सोशल असेल, एथनिसिटी असेल, हे सगळं त्या लँडचं असलं पाहिजे, तरच त्याला कुठेतरी आपण नेशन म्हणणार आहोत. So a nation must have population. The population has some similarities. The similarities may be language असेल, race असेल, religion असेल किंवा त्यांचं कॉमन कल्चर असेल, हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस असतील एक्सेट्रा. सो जेव्हा इंडिया स्लेव्ह एक्सपिरियन्स करत होतं ब्रिटिशांचं किंवा ब्रिटिश रूलच्या अंडर होतं, तर तेव्हा फुल इंडिया होतं ना, म्हणजे पूर्ण इंडियाची एक कॉमन एक्सपिरियन्सेस किंवा कॉमन हिस्ट्री सेमच आहे. So there is a sense of ethnic, historical and cultural oneness that goes in the perception of identifying oneself as a nation. आणि हे सगळं इंडियामध्ये असल्यामुळे किंवा इतर कुठल्याही कंट्रीमध्ये असल्यामुळे त्याला त्या कंट्रीला किंवा त्या एरियाला किंवा त्या लँडला आपण नेशन म्हणू शकतो. नेक्स्ट इज फिलिंग ऑफ कम्युनिटी. द सिमिलॅरिटीज ऑफ डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे अगेन काय, पॉप्युलेशन किंवा पब्लिक जी पण आहे त्या ठिकाणी राहणारी. सो त्यांच्यामधले ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत आणि कल्चर आहे must translate into a psychological feeling of a community, and this is the emotional dimension. This is a matter of perception held by people of that community. आणि हेच इमोशनल डायमेन्शन आहे ना, की प्रत्येकाचे थिंकिंग सेम आहेत, प्रत्येकाचे विचार सेम आहेत, सायकोलॉजिकल फिलिंग सेम आहेत आणि त्यामुळे इमोशनल डायमेन्शन सेम असल्यामुळे आपण सगळं ॲज अ कम्युनिटी राहू शकतो. तुम्ही पाहिलंय का की फॉर एक्झाम्पल एखादी अशी सोसायटी असते की ज्या ठिकाणी इरेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन काय आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट काय आहे, सगळेजण एकत्र राहू शकतात कारण त्या सगळ्यांचे इमोशन सेम आहेत, त्या सगळ्यांचे फिलिंग सेम आहेत, त्या सगळ्यांचे थिंकिंग प्रोसेस सेम आहे. नेक्स्ट इज डिझायर टू बी पॉलिटिकली सेपरेट. So people living in a particular geographic area having common socio-cultural, religious or linguistic commonalities can lead to a feeling of being a nation. So such a feeling is a product of the urge for self-determination. So एक पर्टिक्युलर एरिया आहे, त्या एरियामध्ये लोक एकत्र राहत आहेत, त्यांची भाषा एक आहे, रिलिजन एक आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटीज आहेत. यामधूनच त्यांच्यामध्ये नेशन बद्दलच्या फिलिंग्स निर्माण होतात आणि त्यांना असं वाटतं की आपण सेपरेट असलो पाहिजे किंवा आपलं स्वतःचं असं पॉलिटिकल किंवा आपलं स्वतःचं असं गव्हर्नमेंट असलं पाहिजे, आपण सेल्फ गव्हर्नन्स असले पाहिजे. सो तुम्ही पाहू शकता की इंडिया सोव्हेरियन आहे म्हणजे इंडियाचं स्वतःचं असं सेल्फ गव्हर्नन्स आहे. आपण कोणावरतीही डिपेंड नाहीयेत किंवा कोणीही आपल्यावरती रूल करत नाहीये. सो याचा अर्थ हे जे सेल्फ गव्हर्नन्स आहे हे पण त्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियाकडे जर असेल तर त्याला आपण नेशन असं म्हणू शकतो. सो काय काय फीचर्स बघितले आपण. पहिलं फीचर आहे की त्या जिओग्राफिक एरियामध्ये पॉप्युलेशन असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये रेस असेल, रिलिजन आहे, थिंकिंग आहे, या कुठल्या तरी गोष्टी कॉमन असल्या पाहिजेत. त्यांच्यामध्ये फिलिंग ऑफ कम्युनिटी असली पाहिजे आणि डिझायर टू बी पॉलिटिकली सेपरेटेड म्हणजे सेल्फ गव्हर्नन्स असलं पाहिजे. आता नेक्स्ट आहे नॅशनलिझम. इंडिया वॉन्टेड टू बी इंडिपेंडंट फ्रॉम द ब्रिटिश कोलोनियल रूल. सगळ्यांना माहिती आहे. इट वॉज अ फाईट फॉर द राईट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन. जर असं झालं असतं की ब्रिटिशर्स आले असते पण त्यांनी आपल्यावरती रूल नसतं केलं, त्यांनी त्यांच्या सिटिझन्स प्रमाणेच आपल्याला वागवलं असतं, तर आपण कधी इंडिपेंडंट होण्याचा विचार केला असता का? नाही. सुरुवातीला पण जेव्हा ब्रिटिशर्स इंडियामध्ये आले होते तर तेव्हा ते फक्त ट्रेड पर्पजसाठी आले होते. पण नंतर त्यांनी इंडियन्सला एक्सप्लॉइट करायला सुरुवात केली आणि तेव्हा कुठे इंडियन्सच्या मध्ये असं एक फिलिंग आली की आपण त्यांच्या विरुद्ध जाऊन लढूया, त्यांच्या ऑपोजिशन मध्ये लढूया वगैरे असं आलं. पण हेच जर ब्रिटिशर्सने आपल्याला त्यांच्या सिटिझन प्रमाणे सेम इक्वल वागवलं असतं, सगळं इक्वल दिलं असतं, तर कदाचित आपण सेपरेट होण्याचा साठी एवढे स्ट्रगलच नसता केलं. ठीक आहे, एवढे जे काही वॉर केले किंवा जे पण बॅटल वगैरे केले ते आपण लढलेच नसते. सो बेसिकली सेल्फ डिटर्मिनेशन आपल्याला स्वतःच असं काहीतरी हवं होतं. त्यांच्या कॉलोनियल रूल मधून, त्यांच्या ब्रिटिश रूल मधून बाहेर येऊन स्वतःच असं एक आपल्याला इंडिपेंडंट इंडिया हवं होतं. त्यासाठी हे सगळं झालं. पण हे जे वाटणं आहे, ही जी फिलिंग आहे की आपला देश आपल्याला स्वतंत्र पाहिजे किंवा इंडिपेंडंट पाहिजे, ही जी फिलिंग आहे की आपलं सेल्फ गव्हर्नन्स असलं पाहिजे, आपल्याकडे सगळे इंडियाशी रिगार्डिंग जे काही राईट्स आहेत ते इंडियन सिटिझन्सच्या हातामध्ये असले पाहिजेत, हे जे वाटणं आहे, ही जी फिलिंग आहे, दिस इज व्हॉट कॉल्ड एज नॅशनलिझम. So India's fight for its independence was an expression of India's nationalism.
नॅशनलिझम इज अ सेन्स ऑफ पॉलिटिकल आयडेंटिटी. म्हणजे आपल्याला काय हवं होतं की आपल्याकडे सेल्फ गव्हर्नन्स असलं पाहिजे. जे पण इंडियाचे डिसिजन्स आहेत तर ते घेण्याचा राईट इंडियाला असला पाहिजे. सो बेसिकली ही जी पॉलिटिकल आयडेंटिटी मिळवण्याची एक थॉट आहे, तर दॅट इज व्हॉट इज गोइंग टुवर्ड्स नॅशनलिझम. इट इज अ लव्ह फॉर वन्स नेशन. द पीपल बिकम सेंटिमेंटली अटॅच टू दी होमलँड. सो आता पण तुम्ही जर पाहिलं ना की काही भारतीय जे बाहेर जॉब करतात किंवा काही कारणास्तव नाईलाजाने बाहेर त्यांना जावं लागतं, सो त्यांच्यामध्ये मनामध्ये नेहमीच इंडियाविषयी प्रचंड प्रेम असतं, आदर असतो. ज्याला अजून एक शब्द म्हणू शकतो आपण की पेट्रिओटिझम आहे, की आपल्या देशाबद्दल आपल्याला जे पण प्रेम वाटतं, जो पण आदर वाटतो, ते सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो दे गेन अ सेन्स ऑफ आयडेंटिटी आणि सेल्फ इस्टीम बाय धिस आयडेंटिफिकेशन अँड आर मोटिवेटेड टू हेल्प देअर होमलँड. आणि नेहमीच ॲज अ इंडियन म्हणून त्यांना खूप प्राऊड फील होत असतं. त्यांची ती आयडेंटिटी असते, त्यांचा तो स्वाभिमान असतो, सेल्फ इस्टीम असतं आणि त्यांना नेहमीच इंडियासाठी काहीतरी करायचं असतं. द एक्सप्रेशन ऑफ सच सेंटिमेंट्स कॅन बी सीन ॲट डिफरंट टाइम्स. चेअरिंग फॉर अ नॅशनल क्रिकेट टीम. फॉर एक्झाम्पल, काही लोक जे आहेत इंडियन्स, जे की अमेरिकामध्ये राहत आहेत, इतर देशांमध्ये राहत आहेत, पण जेव्हा कधी मॅच असेल इंडिया वर्सेस आय मीन इंडियाची जरी मॅच असेल वर्सेस इंग्लंड वगैरे, तरी पण इंग्लंडमध्ये राहणारे इंडियन्स नेहमीच इंडियालाच सपोर्ट करतात. सो हे काय आहे, हे पण नॅशनलिझमच आहे. म्हणजे इव्हन ते राहत आहेत इंग्लंडमध्ये किंवा ते सगळे जॉब वगैरे तिकडेच करतायत, तरी पण त्यांच्या मनामध्ये इंडियाबद्दल तेवढंच प्रेम असतं, आपल्या देशाबद्दल तेवढंच प्रेम असतं. सो नेक्स्ट आहे स्टँडिंग अप ड्युरिंग द नॅशनल अँथम ऑर टू सपोर्ट द आर्म फोर्सेस ड्युरिंग वॉर. सो या सगळ्या सिच्युएशन्स मधून आपल्याला नॅशनलिझम पाहायला मिळतं. सो नॅशनलिझम इज अ फोर्स विच होल्ड्स द पीपल टू अ सेन्स ऑफ पॉलिटिकल लॉयल्टी टू द कंट्री. सो नॅशनलिझम एक अशी फिलिंग आहे की ज्यामुळे आपण आपल्या कंट्रीच्या पॉलिटिकल गोष्टींशी लॉयल आहोत. पॉलिटिकल म्हणजेच काय, की आपला देश आहे, आपलं गव्हर्नन्स आहे, या सगळ्या गोष्टी. या ठिकाणी तुम्हाला दांडी मार्च पाहायला मिळते. हे पण एक नॅशनलिझमचं एक्झाम्पल आहे, की आपल्याच देशासाठी किंवा आपल्याच ब्रदरहुड रिप्रेझेंट करण्यासाठी आपले जे काही ब्रदर आणि सिस्टर्स आहेत त्या सगळ्यांसाठी आपण जाऊन दांडी मार्च वगैरे करतोय. सो हे पण एक प्रकारचं नॅशनलिझमच आहे. So there are some features of nationalism. Nationalism has been a force that has been both a builder and a destroyer. So it has been described as progressive as well as aggressive nationalism. आता प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, तर प्रोग्रेसिव्ह नॅशनलिझम मध्ये काय होतं, हेल्प अ सोसायटी टू कम टुगेदर अँड प्रमोट डेव्हलपमेंट. आणि अग्रेसिव्ह मध्ये पीपल क्रिएट डिफरन्सेस अमंग पीपल. म्हणजेच काय, प्रोग्रेसिव्ह मध्ये आपण ऍज अ इंडियन सगळे एकत्र येतो आणि आपल्याला फुल इंडियाची डेव्हलपमेंट करायची आहे. आणि अग्रेसिव्ह मध्ये कसं होतंय, की इव्हन आपण इंडियन आहोत, पण त्यातल्या त्यातही आपण म्हणतोय की तू महाराष्ट्रीयन आहे, तू गुजराती आहे, तू पंजाबी आहे, तू तमिळ मध्ये राहणारा आहे, तू साऊथ इंडियन आहे, तू नॉर्थ ईस्ट मधला आहेस. सो बेसिकली या सगळ्यांमध्ये आपल्यामध्येच डिफरन्सेस तयार होत आहेत. आणि मग असं होतं की बिंग अ महाराष्ट्रीयन आपल्याला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे, पण आपण इतर कुठल्या तरी स्टेटची नफरत करतोय. सो बेसिकली हे असं नाही झालं पाहिजे. नेक्स्ट इज नॅशनलिझम डिस्करेजेस इम्पेरियलिझम और कोलोनियलिझम. कोलोनियलिझम म्हणजे काय, जे ब्रिटिशर्सने केलं होतं की ते कॉलनीज एस्टॅब्लिश करायच्या, तर हे सगळं नाही करायचं आहे किंवा या सगळ्याला ते नाही प्रमोट करत. रेजिस्टन्स टू एनी फॉर्म ऑफ ऑक्युपेशन ऑफ अ रिजन इज वन ऑफ द फीचर ऑफ नॅशनलिझम. म्हणजेच काय, या रिजन मधल्या लोकांनी हेच काम केलं पाहिजे. तर हे असं कुठलंही जे रेजिस्टन्स आहे किंवा जर एक असं हे केलं जातं की तुम्ही हेच काम करा, तुम्ही तेच काम करा, तर या सगळ्याला आपण नॅशनलिझम नाही मानत. नॅशनल लिबरेशन स्ट्रगल्स और फ्रीडम स्ट्रगल्स अक्रॉस द वर्ल्ड आर अ प्रोडक्ट ऑफ नॅशनलिझम. सो इंडियाला इंडिपेंडंट करण्यासाठी जे पण सगळे स्ट्रगल्स आणि जे पण सगळे वॉर बॅटल्स वगैरे झाले, हे काय आहे, हे पण एक प्रकारचं नॅशनलिझमचंच एक्झाम्पल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ओके, सो इट थस एनकरेजेस सेल्फ डिटर्मिनेशन. नॅशनलिझम कॅन प्रमोट डायव्हर्सिटी. अर्थात इव्हन दो आपण सगळे आपल्या इंडियासाठी काही पण करू शकतो किंवा इंडियासाठी आपले सेंटिमेंट जरी असे असले तरी सुद्धा नॅशनलिझम मध्ये आपण सगळे वेगवेगळ्या भागांमधून असून पण, काही महाराष्ट्रीयन आहे, काही पंजाबी आहे, काही मध्य प्रदेश मधले आहे, काही युपी मधले आहे, काही बिहार मधले आहे, तमिळनाडू मधले आहेत. सो बेसिकली इतकी सगळी डायव्हर्सिटी असून पण आपण एकच आहोत, बिकॉज ऑफ जरी डायव्हर्सिटी प्रमोट केली जात असली तरी पण ती युनिटी इन डायव्हर्सिटी आहे. So in India, there is diversity based on religion, ethnicity, language, regions, etc. But we still talk of Indian nationalism, and the idea of unity in diversity is the core of Indian nationalism. Right? Chalo, next. When we look at nationalism for a political perspective, we can see different forms of nationalism. आता नॅशनलिझम मध्ये पण खूप सारे फॉर्म्स आहेत. पहिला आहे लिबरल नॅशनलिझम. म्हणजेच काय, द ओरिजिन ऑफ लिबरल नॅशनलिझम आर इन फ्रेंच रिव्हॉल्युशन. आय होप सगळ्यांना फ्रेंच रिव्हॉल्युशन बद्दल माहिती आहे. It is also seen in precedent
Woodrow Wilson's 14 points, it links the idea of a nation to sovereignty. Sovereignty म्हणजेच काय की आपला डिसिजन किंवा ती कंट्री स्वतःचा डिसिजन स्वतः घेऊ शकते. नो वन इज रुलिंग ऑन द कंट्री. इट एक्सेप्ट्स दॅट एव्हरी नेशन हॅज द राईट टू फ्रीडम अँड सेल्फ डिटर्मिनेशन. सो हे झालं पहिलं. That is liberal nationalism. The 14 points speech of President Woodrow Wilson was an outline of his vision for a stable, long-lasting peace in Europe, the America and the rest of the world following the First World War. So जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं होतं तर त्या ह्याच्यामध्ये यांनी वोड्रो विल्सनने 14 पॉइंट्स स्पीच दिलं होतं की जे एक स्टेबल कसं असावं कंट्री, एक लॉंग लास्टिंग कंट्री कसं असावं, त्याच्यामध्ये पीस कसं असावं याच्याबद्दल सांगत होतं. नेक्स्ट आहे conservative nationalism. This form of nationalism is inward looking and it looks at the nation as a closely linked society. It gives a lot of importance to the patriotism. So basically rather than की बाहेरचे आणि आपले संबंध कसे आहेत हे असं आहे की इंडियातलं इंडियामध्ये किती चांगलं आहे. नेक्स्ट आहे expansionist nationalism. Okay. So it is an aggressive form of nationalism. In this form, countries start to become aggressive and create empires for national glory. Colonialism is a product of this aggressive nationalism. So म्हणजे ते त्यांच्या देशाशी इतकं प्रेम करतात की त्यांना असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी आपलाच देश असावा. म्हणून मग ते कॉलनीज बनवतात. फॉर एक्झाम्पल ब्रिटिशर्सचं असं होतं की असं वाटायचं फुल वर्ल्डमध्ये आपणच असावं किंवा आपणच राज्य करावं. म्हणून त्यांनी इंडियामध्ये कॉलनीज निर्माण केल्या. त्यांनी इतर अनेक आसपासच्या प्रदेशांमध्ये कॉलनीज निर्माण केल्या. सो ह्याला आपण म्हणू शकतो की हे कसं आहे एक्सपान्शनिस्ट नॅशनलिझम आहे म्हणजे त्यांनी त्यांचं नेशन एक्सपांड केलं. अँटी कॉलोनियल म्हणजे काय आहे दिस रेफर्स टू नॅशनल लिबरेशन स्ट्रगल और फ्रीडम स्ट्रगल. कंट्रीज लाईक इंडिया एक्सपिरियन्स्ड धिस फॉर्म ऑफ नॅशनलिझम ड्युरिंग द डेज ऑफ फ्रीडम स्ट्रगल. सो अँटी कॉलोनियल म्हणजे आता ब्रिटिशर्सनी ऑलरेडी कॉलोनीज फॉर्म केल्या होत्या त्या ब्रेक करायच्या होत्या त्याच्यापासून फ्रीडम मिळवून द्यायचं होतं इंडियामधल्या पार्ट्सला. सो हे करणं यालाच आपण काय म्हणतो आहोत अँटी कॉलोनियल नॅशनलिझम जे की फ्रीडम स्ट्रगल्स जे झाले होते इंडियामधले त्यावेळेस केलं गेलं होतं. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत स्टेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो समजला असेल आणि या चॅप्टरला आपण काही पार्ट्समध्ये डिवाइड करतोय त्यातला आजचा आपला पार्ट कम्प्लिटेड. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.